It says Article 47 of the Constitution of India cast upon a state primary duty to improve public health and in particular to bring about prohibition of consumption of substances injurious to health. हे ऑलरेडी आपण प्रोहिबिट केलेलं आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, पब्लिक हेल्थ इम्प्रूव्ह व्हावं आणि पब्लिक हेल्थ जी इंडेंजर होते ते कंट्रोल करता यावं, या दृष्टिकोनातून मकोका कायद्याचे प्रोव्हिजन हे प्रोहिबिटेड आयटम जे 32 म्हणजे फसाई ॲक्टच्या सेक्शन 32 अंतर्गत जे आपण प्रोहिबिट केलेले आयटम आहेत त्यांच्यावरती आजपासून म्हणजे अगोदरच लागू करू शकलो असतं, पण आज आपण ती ऑर्डर काढलेली आहे अँड इट विल बी इम्प्लिमेंटेड कम्प्लिटली अक्रॉस द स्टेट ऑफ महाराष्ट्र. सर, जेव्हा कायदा केल्यावर जेव्हा पळवाट शोधली जाते, दुकानामध्ये पान मसाल्याच्या पुड्या आणि त्याच्यामध्ये छोटी पुडी देते, ते मिक्स केल्यानंतर गुटख्यासारखा पदार्थ तयार होतो. अशा पद्धतीच्या चालकीला कसं रोखलं जाणार, कारण तो स्पेसिफिकली गुटखा या टायटल खाली विकला जात नाही. त्याच्यामध्ये मिसलिडिंग ॲडव्हर्टिजमेंट ॲक्ट आहे, मला काही दिवसापूर्वी कारवाई केलेली बघितली. फसाईमध्ये सुद्धा मिसलीड करणं, लेबलमध्ये चुकीची माहिती देणं, इन्ग्रेडियंट चुकीचे असताना वेगळा क्लेम करणं हा सुद्धा गुन्हा आहे, त्यानुसार आपण कारवाई करतो. त्याच्यावरती दिस इज मिसलिडिंग. ते मिसलिडिंगला कायदा आहे. दुसरं मिश्रण जे असतं जे पान मसाला त्याला सुद्धा याच्या अंडर घेतलं जाणार का, ते तंबाखू मिश्रण? मी तेच सांगतोय की आपल्याला कोणताही एखादी ज्यावेळेस प्रॉडक्ट असतो त्याच्यावरती लेबल कोणतं असावं, ते कोणत्या स्टँडर्डचं असावं, त्याच्यामध्ये कोणते कोणते इन्ग्रेडियंट असावे, त्याची काय व्हॅल्यू आहेत वेगवेगळ्या, त्या मॅन्डेट दिले, त्याचे रेग्युलेशन्स आहेत. फसाईमध्ये रेग्युलेशन्स दिलेले आहेत, व्हेरी क्लिअरली दिलेले आहेत. त्याचबरोबर ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगचे सुद्धा रेग्युलेशन्स क्लिअरली आहेत. त्याचं व्हायोलेशन जिथे जिथे होतं त्या प्रोव्हिजनचा वापर आम्ही तिथं करणार आहोत. सर, याची जेव्हा कारवाई केली जाते तेव्हा लोकल पोलिसांची भूमिका खूप महत्वाची असते. स्पेसिफिकली बीट मार्शल आणि यांचा जो व्हिजिलन्स असतो तो अनेक वेळा नेक्सस तिकडे दिसून येतं अनेक पानटपऱ्यांवरती. ते कसं ब्रेक केलं जाणार, कारण आपल्याकडनं कडक कारवाईची तरतूद सगळ्यामुळे. त्याच्यामुळे तुम्ही जर आता मी वाटलं व्यवस्थित ऐकलं असतं तर त्याच्यामुळे तुमच्याकडनं प्रतिक्रिया त्याच्यावरती अपेक्षित. पोलीस आणि हे नेक्सस या ठिकाणी इट्स नॉट अबाउट पोलीस ऑर FDA किंवा फूड सेफ्टी ऑफिसर्स. इट इज द होलिस्टिक. याच्यामध्ये कंझ्युम करणारा आहे तेवढा जबाबदार आहे, विकणारा आहे तेवढा जबाबदार आहे, इन्फोर्स न करणारा आहे तेवढा जबाबदार आहे. जो कोणी जबाबदार असेल आपण त्याच्यावरती कारवाई करणार आहोत आणि स्ट्रिक्ट करतोय. तुम्ही गेल्या काही दिवसामध्ये बघितलं असेल, हा ज्यावेळेस प्रोहिबिट केला त्यावेळेसचा उद्देश हाच होता की इट्स अ डेंजर टू पब्लिक हेल्थ, आणि ते जर टाळायचं असेल, कारण याच्यामधून काय काय आजार होतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. इट्स डॉक्युमेंटेड, इट्स इन द पब्लिक डोमेन. ते करण्यासाठी आपल्याला स्ट्रिंजंट ॲक्टचे प्रोव्हिजन आपण आज का इन्व्होक करतोय, कारण जेवढं इफेक्टिव्हली आपल्याला करायचं होतं तेवढं होऊ शकलं ना. हा डेटाच्या आधारे तुम्हाला मी डेटा सांगतो, म्हणजे जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आपल्याला हा एक असेल की आतापर्यंत गेल्या 10 वर्षात ऑलमोस्ट आपण FIR किती केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. 32चा FSSAचा जो सेक्शन प्रोहिबिट केलेला आहे त्यावरती जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्या विरुद्ध 260 to 60 मॅन्युफॅक्चरर्स FIR आहेत आपले. जे पुरवठादार आहेत हां सप्लायर्स ते 248 आहेत आणि पर्सन्स जे आहेत ते असे 190, असे 703 कोणते हे सॉरी ट्रान्सपोर्टर म्हणजे उत्पादक 260, सप्लायर्स 248 आणि ट्रान्सपोर्टर्स 190, असे 703 FIR आहेत. सो FIR काय कमी केलेत अशातला भाग नाही. त्यांचं प्रॉसिक्युशन त्यांची पुढची प्रोसेस आपण करतोय, पण आपल्याला अजूनही त्याच्यामध्ये कम्प्लीट याच्यामधून खरोखरच हद्दपात करण्याच्या दृष्टीने कारण याच्यातून झाला नाही तर पुढची स्टेप आपण घेतोय आणि ती आज आपण घेतलेली आहे. येस प्लीज. एक मिनिट. गुटखा हा 2 नंबर धंदा आहे आणि याच्यामध्ये खूप मोठं अर्थकारण आहे, ज्याच्यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा मोठ्या प्रमाणात, खास करून बॉर्डरवरचे जे जिल्हे आहेत किंवा बॉर्डरवरचे जे पोलीस स्टेशन आहेत तर तिथून मोठ्या प्रमाणात गुटखा सप्लाय होतो. आता मी ज्या भागात धाराशिव जिल्हा नवदुर्ग पोलीस स्टेशनच्या आधी मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन काही गाड्या पकडतं, काही गाड्या सोडतं, असे पण आपण मी जे सांगितलंय की दोज हू आर रिस्पॉन्सिबल त्यांच्यावरती आपण कारवाई करणार, कुणी असू द्या. ते माझे अधिकारी होऊ शकतात, इन्व्हॉल्व जर असतील तर दुसरे कुणी असू शकतात. त्याच्यामध्ये एड्स अबेट हे शब्दप्रयोग आपण जे केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट जर सिद्ध झालं तर आपण त्यांच्यावरती कारवाई फक्त पुरवठादार विक्रेते नाही FIR आतापर्यंत झालेले आहे, पण ते प्रूव्ह करण्यासाठी यू आर नॉट गेटिंग माय पॉईंट. ते प्रूव्ह करण्यासाठी लेट मी आन्सर दॅट. ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ते डॉक्युमेंटरी एव्हिडन्स लागतील, आपल्याला एव्हिडन्सेस लागतील. असे आपल्याकडे सापडले तर डेफिनेटली आपण कारवाई करू. याच्यामध्ये आमचे काही अधिकारी इन्व्हॉल्व आहेत असं खूप ॲलिगेशन होतात, कंप्लेन येतात, आम्ही त्या व्हेरीफाय करतो. पुढच्या काही दिवसामध्ये असे काही अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा नाही याच्याबद्दलचे इन्व्हेस्टिगेशन आमच्याकडे सध्या चालू आहे
त्याच्यातून जे रिझल्ट येतील ते आपल्यापर्यंत येतीलच. सर, आपण पदभार स्वीकारल्यापासून अनेक कारवाया केलेल्या आहेत. आतापर्यंत जेवढ्या कारवाया झाल्या साधारणपणे किती कारवाया झाल्या, किती तो डेटा मी प्रेसमध्ये दिलेला आहे ना. नवीन मी डेटा मी प्रेसमध्ये दिलेला आहे. टीव्हीला त्या टीव्हीसाठी बाईट स्वरूपात लागतात. बाईट सर, एक स्वरूपात. नाही टोटल आता ठळक काही कारवाया केल्या तर आता सांगा. खूप केल्या आहेत. सर, दररोज मी प्रेस कारवाया देतो. झालेली अटक आणि ते किती आहे गुन्हे दाखल झाले. देतो. येस प्लीज. प्रोडिरीची घ्या. एका वेळेस एक मिनिट आय आन्सर एव्हरी क्वेश्चन. लेट मी आय कम टू. हां, मुंडे साहेब 15 दिवस सरासरी झाले, बऱ्याच कारवाईचा धडाका लावलाय. आता मकोकाची कारवाई करताय, परत धमकी येऊ शकते. मला धमकी आलेलं कुणी सांगितलं तुम्हाला? बातम्या आल्या सर. नाही, सॉरी, तुम्हाला नो सॉरी. प्लीज लुक ॲट ती जुनी क्लिप आहे, कमीत कमी 10 वर्षापूर्वीची आहे. लुक ॲट द क्लिप. आताची क्लिप नाही आहे ती. दॅट कुठल्या प्रकारची धमकी वगैरे नाही नाही दॅट क्लिप इफ आय रिमेंबर करेक्टली, मला आठवत नाहीये, इफ आय रिमेंबर करेक्टली बहुतेक ती पुण्यातली क्लिप आहे. फेनावाजी PM आहे. चेकआउट तुम्ही बघा, ते क्लिप आताची नाही. मला कोणतरी पाठवली, मला कोणतरी विचारलं, मला अशी धमकी नाही आलेली. येतो मी त्यांना येतो. Let us focus on this. There are so many issues. Let us focus on this. Please. I'll answer on this only. 2 दिवसापूर्वी संभाजीनगरमध्ये FDAच्या पत्रावर दगडफेक झाली आणि अधिकाऱ्यांना स्कॉर्पिओ गाडी त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर पण मकोकांतर्गत कारवाई होती. आता हे जे मी गुटखा एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. कारण मोकोका क्लॉज वापरण्यासाठी ज्या काही प्री कंडिशन्स आहेत त्या फुलफिल झाल्या डेफिनेटली करणार आम्ही. कारण त्याला एका गुन्ह्यासाठी होत नाही. इट हॅज टू बी मोर दॅन 1 ऑफेन्स इन लास्ट 10 years. त्यांच्यावर जर झालेलं असेल तर डेफिनेटली आम्ही करू. कारण त्याचे कंडिशन फुलफिल करायला पाहिजे. अदरवाईज आमचे FSSAचे ॲक्ट, BNS ॲक्ट आम्ही तो वापरतोच आहोत. आज ती जे हल्ला झाला त्याच्यावरती इमिजिएटली स्विफ्ट कारवाई पण झाली. 7 का 8 लोक त्याच्यामध्ये अरेस्ट पण झाले इमिजिएटली. आय स्पोक ऑन विथ DGP ऑल्सो. DGPने सुद्धा इमिजिएटली त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन देऊन कारवाई केली. अँड अशा प्रकारचे हल्ले आम्ही भिणार नाही. व्हेरी क्लिअरली विल प्रोटेक्ट आवर ऑफिसर्स आणि दोज हू टेक लॉ इन टू देअर हँड्स विल शो फोर्स ऑफ द लॉ. नाही, एक मिनिट. येस नाही, बाजूला तुमच्या बताऊंगा. मेरी हिंदी इतनी अच्छी है नहीं जितनी भी टूटी फूटी है उसमें बात करूंगा. बोलूंगा. एक मिनिट तुम्हाला उत्तर दिलं ना मी. आपण एकदा मराठी पूर्ण करून घेऊया. मग आपण अरे थांबा ना तुम्ही. मी इथंच आहे, मी कुठे पळून नाही चाललोय. भिवंडीमध्ये जे आहे ते नकली FD अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे कशा पद्धतीने जर एखाद्या वेळी आपण ज्यावेळी धाडी टाकतो आय कार्ड असतं ऑफिसरकडे. सिम्पल. माय ऑफिसर्स वेअर आय कार्ड. व्हेरी क्लिअरली दे शो द आय कार्ड. या मुंडे साहेब प्रतिबंधित माल जो आहे तो बऱ्याचदा गुजरात सारख्या राज्यातून मुंबईत येतो. खास करून गुटखा असेल किंवा बऱ्याचदा भेसळयुक्त खावा देखील गुजरातवरूनच मुंबईमध्ये येतो. वाहतूक व्यवस्था करणाऱ्या अनेक लक्झरी बसेस असतात, टुरिस्ट गाड्या असतात किंवा ट्रक टेम्पो. यासाठी RTOची काही मदत वगैरे घेणार तुम्ही आता वाचताना वाटलं इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्टर्स. RTOची मदत घेणार. सगळे एजन्सी एकत्र काम करत असतात. त्याच्यामध्ये सगळ्याच एजन्सी काम करतात. आपण याच्यामध्ये मकोका लावताना किंवा हे करताना इव्हन आताचे जे FIR होत आहेत त्याच्यामध्ये आपण फक्त विकणाऱ्याला करत नाही, त्याचा ट्रान्सपोर्टरला पार्टी करतोय, त्याचा डिस्ट्रीब्युटरला पार्टी करतोय, तुमच्या ओनरला. मी तुम्हाला लिस्ट पण दिली. तर इथून पुढचे आता आल्यापासून FIRचे हे इट विल बी राईट फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू सेलर. आता होत आहेत, अजून जास्त स्ट्रिंजेंटली होतील. सो दे आर रिस्पॉन्सिबल. कायद्यामध्ये व्हेरी क्लिअर त्याच्या कुठेही डाऊट नाही त्याच्याबद्दल. मुंडे साहेब माफ करा, हा प्रश्न मला विचारावा लागतो. याच्या बाहेर नका विचारू. जो आपला विषय चालला तेवढाच विचार. संबंधित तुमच्यासह. नाही, संबंधित नाही. आजच्या विषयाशी संबंधित. तुकाराम मुंडे साहेब ज्या विभागाचा पदभार ग्रहण करतात तो विभाग नेहमी चर्चेत येतो. तसं का होतं? त्याचं उत्तर तुम्ही द्या, मी कसं देणार आहे? आणि तो काय होतो ते यू आर बेटर. नो आय कॅनॉट आन्सर दिस. सिम्पल. कारण काय येतो, लोक चर्चा का करतात, तुम्ही जास्त का पब्लिश करतात, का कुणी काय करतं, ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. यू हॅव टू अनालाइज. त्याचं उत्तर मी कसं देऊ शकतो? सोशल मीडियावरती तुम्ही विचारलं तर प्रचंड लोकांचा पाठिंबा वी आर डायव्हर्टिंग. लेट अस नॉट डायव्हर्ट. नो. पब्लिश रिलेटेड नो, हे जे विषय त्याच्यावरती आपण बोलू, बाकीचे विषय नाही. सवाल खत्म हो गया हिंदी में. हां, नाही तर याच्या अगोदर फक्त हा डेटा हा प्रोब डेट ना. प्रतिबंध. आता तुम्ही जो विचारला होता प्रश्न,
की मी 25 मे ते 11 जून या काळामध्ये प्रोहिबिटच्या बाबतीत म्हणजे प्रतिबंधित आयटमच्या बाबतीतला सांगतो, बाकीच्या नाही सांगत आहे कारण हा प्रोहिबिटचा विषय आहे म्हणून. तपासणी केलेल्या आस्थापना म्हणजे प्रोहिबिटेडच्या बाबतीत त्यात 354 आहे, 354. बाकीची असेल ना आपल्याकडे पुढची केलेली ती पण असेल ना, तो पण मागवा ना. आणि ड्रगची असेल तर ड्रगचं पण मागवा. त्याच्यामध्ये नाही सॉरी प्रतिबंधित पदार्थ आढळलेल्या आस्थापना संघ 344 सापडले आपल्याला. तपासणी 354 केली, 344 मध्ये फाइंड आउट झालं. जप्त साठ्याची किंमत ह्या 344 मध्ये किती रुपये, 3,27,24,629 रुपीज. 3,27,24,629 रुपीज. FIRs 235. Arrested people 350. Seal establishment of this 344 are 274. Seized vehicles are 26 and the price of that vehicle is $1,39,500. Sorry, 1,33,95,000. So this is about 25 मे ते 11 जून प्रोहिबिटेड आयटमच्या बाबतीत जी मोकोका आपण लावला त्याच्या बाबतीतची माहिती. आणि किती जप्त 26. त्याची कॉपी पाहिजे, कॉपी द्या सर्वांना. ओके. सो आय एम गिविंग यू द प्रेस नोट डिटेल इन मराठी and I am attaching the order also, so you are aware of this. Order is in English. ते आम्ही मराठीमध्ये आम्ही पाठवतो आमच्या ऑफिसला. पण इट्स बिग एक्झॉस्टिव्ह ऑर्डर आहे. जवळजवळ किती पान आहे बाबा? 8 पानाची ऑर्डर आहे कारण याच्यामध्ये रॅशनल बिस्नेस सगळं आहे. सो विल गेट दिस वन प्रेस नोट प्लस दिस वन. हिंदीमध्ये माझी हिंदी चांगली नाही होती एवढी और मैं इतना बुरा लगूंगा उसमें, मैं इंग्लिश में बोल सकता हूँ. हाँ हाँ हाँ. आप सब जानते हैं कि महाराष्ट्र में FSSAI एक्ट के तहत सेक्शन 30 के अंदर प्रोहिबिटेड आइटम्स है, जैसे कि गुटखा, पान मसाला, इसमें एक आइटम्स है प्रोहिबिटेड है. इसका मतलब ये होता है कि ये प्रोडक्ट फूड प्रोडक्ट जो है प्रोहिबिटेड वो महाराष्ट्र में मैन्युफैक्चर नहीं हो सकता है, ट्रांसपोर्ट नहीं हो सकता है, स्टोर नहीं हो सकता है, सेल नहीं हो सकता है. फिर भी बहुत कार्रवाई करने के बावजूद इसका सेलिंग और अवेलेबिलिटी महाराष्ट्र में कई जगहों पे पाया जाता है. इसलिए गवर्नमेंट शासन ने डिस्कशन करी थी इस पर क्या किया जाए, कौन सा स्ट्रिंजेंट एक्ट या क्लॉज या कार्रवाई की जाए जिसके वजह से ये एक्चुअली प्रोहिबिट होगा, क्योंकि ये दिस इज ए इंडेंजर टू पब्लिक हेल्थ के लिए हानिकारक है. इससे पब्लिक हेल्थ इंडेंजर होती है. ये नॉलेज पब्लिक डोमेन में है. तो इसके तहत आज हमने मकोका एक्ट जो है महाराष्ट्र का, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम एक्ट 1999, ये इसमें इनोव करने का निर्णय लिया है, लागू किया है कि जो ये बिजनेस में मैन्युफैक्चरिंग करते हैं, ट्रांसपोर्ट करते हैं, सेल करते हैं, डीलर्स है, सेमी डीलर्स है, ये सबको ये प्रोविजन के अंदर अभी कार्रवाई की जाएगी. उसकी जो प्रोसीजर दी है सेक्शन 23 के अंदर मकोका के, वो फॉलो करके ये मैंडेटरी किया गया है कि जो मकोका के प्रोविजंस के में लायबल है वो मैंडेटरी हमारे ऑफिसर FIR करते समय मकोका का प्रोविजन एक्ट इन्वोक करेंगे और उनको पनिशमेंट करेंगे. इसका ऑब्जेक्टिव है, उद्देश्य है कि पब्लिक हेल्थ जो इंडेंजर हुई है इसके वजह से उसको पूरा तरह से रोका जाए. और वो जो हमने प्रोहिबिशन किया है आइटम्स में, उसका अवेलेबिलिटी महाराष्ट्र में कहीं न हो और लोग उसको न खाए, जिसकी वजह से उनकी हेल्थ अच्छी रहेगी, उनका हेल्थ अच्छे रहने की उनका प्रोडक्टिविटी अच्छी रहेगी और जो ह्यूमन डेवलपमेंट है, ह्यूमन ग्रोथ है, उसको भी अच्छी तरह से हो जाएगा. इसीलिए ये प्रोविजन आज हमने इनोव किया है. इसका ऑर्डर हमने आज एज अ कमिश्नर फूड सेफ्टी महाराष्ट्र बोल के इश्यू किया है और ये लागू हो रहा है और ये सब स्ट्रिक्टली आगे इम्प्लीमेंट होगा. अब तक का लास्ट 10 साल में जो मैन्युफैक्चरर्स है उनके खिलाफ 260 FIR हुए हैं. जो सप्लायर्स है
248 FIR हुए हैं। जो ट्रांसपोर्टर्स है 190, ऐसे 703 FIRs भी हो चुके हैं। इसका डेटा हमने मांगा है, उसका एनालिसिस भी चल रहा है। तो मेरी ये सुझाव है, वार्निंग है, दोज हु आर इन्वॉल्व इन दिस बिजनेस, इधर मैन्युफैक्चरर और ट्रांसपोर्टर्स और सेलर्स और डीलर्स और सेमी डीलर्स, ये महाराष्ट्र में आप काम बंद कीजिए, नहीं तो ये कानून के हिसाब आपको कड़ी से कड़ी से आपको सजा इसमें पता है, वो दिया है, इसी से हम सजा देंगे, प्रोसिक्यूट करेंगे और हम महाराष्ट्र जो प्रोहिबिटेड आइटम है उसमें नहीं मिलने देंगे। किस किस के तहत खिलाफ ये कार्रवाई ये जो हमने बताया कि इसमें कौन कौन आता है, तो इसमें मैन्युफैक्चरर आएंगे, मैन्युफैक्चरर एंड प्रोड्यूसर्स ऑफ प्रोहिबिटेड आइटम्स, फाइनेंशियल्स फंडिंग जो करते हैं मैन्युफैक्चर के लिए या प्रोक्यूरमेंट के लिए या डिस्ट्रीब्यूशन के लिए, वो भी आएंगे। इंटरस्टेट और इंट्रास्टेट सप्लाईज जो है वो भी इसमें आएंगे, कमीशन एजेंट्स भी इसमें आएंगे, ट्रांसपोर्टर्स आएंगे, व्हीकल ऑपरेटर्स आएंगे, इंक्लूडिंग एजेंट्स हु बुक और अरेंज फॉर ट्रांसपोर्ट, वो भी आएंगे। गोडाउन ऑपरेटर्स आएंगे, वेयरहाउस ओनर्स आएंगे एंड स्टोर मैनेजर्स हु मेनली स्टोर सच प्रोडक्ट्स, वो भी आएंगे। होलसेल डीलर्स एंड डिस्ट्रीब्यूटर्स भी आएंगे, सब डीलर्स एंड सेमी होलसेलर्स भी आएंगे, एजेंट्स भी आएंगे।